इचलकरंजीतील बांधकाम कामगार अमोल घेवदे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनानं चौकशी समिती नेमली होती। त्यानुसार समितीनं आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह अन्य 2 रुग्णालयात जाऊन चौकशी केली। त्यानंतर समितीनं हा अहवाल आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे पाठवलाय। इचलकरंजी शहरातील बांधकाम कामगार अमोल घेवदे यांना छातीत दुखत असल्यानं त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी त्यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्यानं त्यांना सेवा भारती रुग्णालयात आणण्यात आलं। मात्र त्या ठिकाणीही उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना सेवा सदन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। मात्र उपचारापूर्वीच घेवदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। दरम्यान उपचारात हेळसांड झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, सेवा भारती आणि सेवा सदन या रुग्णालयांविरोधात नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती। त्यानंतर जिल्हा प्रशासनानं चौकशी समिती नेमली होती। या समितीनं आज या तिन्ही रुग्णालयात जाऊन चौकशी केली। त्यानंतर समितीनं आपला अहवाल तयार करून आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे पाठवलाय।